हाय नमस्कार. आवाज येणार नाही कारण स्पीकर चालू आहे. आज आमच्याकडे पूजा आहे गावामध्ये. गावची पूजा आहे, हॉलमध्ये असते. गेल्या वेळेस तुम्हाला दाखवली होती. आता बघूया आपण. मी तिकडेच चाललेली आहे. चला आहे इथून बघा, हे घर आहे. इथून असं घेतलं ना, हे बघा, ही गाडी दिसते. नंतर हे इथे हॉल आहे. आता हे हॉलचा मागची साईड आहे, जिथे जेवण बनणार आहे ते बघा. आता जवळजवळ 8:30 झालेले आहेत. आपले 10 वाजता पूजेची सुरुवात होणार आहे आणि 1 वाजेपर्यंत 12:30 1 वाजेपर्यंत आपल्याला जेवण द्यायचं आहे सगळ्यांना. गावातले सगळे जेवायला येतील, त्याची ही तयारी चालली आहे. ह्या रेखा आहे हिचं नाव, आणि ही 8:30लाच आलेली आहे जेवणाच्या तयारीला. इकडे पूजेचं सगळं चाललंय, बांधण्याचं. मकर बांधतायत. एकच मिनिट. हा हॉल आहे आमच्या पूर्ण गावाचा हॉल आहे हा. आता इकडे जेवणाकडे परत वळूया आपण, मागच्या साईडला हॉलच्या. आता ही डाळ आहे, डाळ धुवून ठेवायची आहे. शिवाय बटाट्याची भाजी करायची आहे, पुरी करायची आहे, त्यामुळे बटाटे शिजत घालायचे आहेत. पाणीच नाही आलंय ते सोड. आता हळूहळू सगळ्या गावातल्या बायका जमत चाललेल्या आहेत आणि आता प्रत्येकजणी आपल्या आपल्या कामाला लागलेले आहेत. ज्यांना चुलीकडचं जमतंय त्या चुलीकडे आलेले आहेत. ही एवढी मोठी मोठी टोपं. आता हे वरण आहे. इकडे आता पूजेची तयारी, आणि बाकी इकडे काय छोटं मोठं कापून द्यायला पाहिजे, मिरची त्या सगळ्या ह्या उभ्या आहेत. मोठी मोठी टोपं उचलायला कधी कधी आमचे पुरुष मंडळी येतात पुढे. एक तर एवढी गरमी, मोठे मोठे चुले आणि त्याच्याजवळ या सगळ्या उभ्या राहतात. आता हे बघा, ही मंडळी इकडे लसूण सोलते. या सगळ्या आमच्या जावा बिवान आहेत. इकडे पूजेला बसलेला आहे नवीन जोडपं. आणि बघा लसूण, एक लसूण किती जणी सोलताय ते सांगा आधी. लसूण एक टोबर आहे. टोबर आहे. अजून घ्यायची तिकडून. टोबर नाही आहे अजून घ्यायची. पण मला बघू दे. बघितली दाखव. आवाज एवढा आमच्या पडायला पाहिजे ती आली मिरची साफ करायला किती जणी आहेत बघा. यांची मिरची बघा. अशी इकडली आता लसूण सोलून दमल्या, पाणी पितायत. खूप घाम येतोय आणि खरंच खूप गरम होतंय. यावं
ए ह्या दोघी जणी ना काम करतायत बटाट्यापासून. ए परत एकदा कर. तिकडे नाही तू तिकडे तिकडे जा. पटापट का तुम्ही पण उभे राहा ना यांच्या बरोबर. काय गो उभे राहा. आता बटाट्याची भाजी बनते. मग अशी बटाटे सोलताना दाखवले ना. आलं लसूण पेस्ट, मिरची सगळं छान तेलावर परतत आहे. इकडे वाटाण्याची भाजी शिजते आहे. हिरवे सुके वाटाणे त्याची भाजी शिजते आणि इकडे बटाट्याची भाजी. एवढी मेहनत असते बघा. पुरी बनवताना बघितलं तुम्ही, पुरी बनवताना. आता हे पुरीसोबत आमरस, या आमरसाच्या वाट्या भरलेल्या आहेत. हे बघा हे आमरस आहे. आमरस जवळ आमच्या माईक बसलेल्या आहेत त्या. आणि इकडे सगळी मंडळी जेवायला बसली आहे बघा. लहान मोठी जेवढी हजर होती सगळी जेवायला बसले. खूप छान मस्त, इतकं छान वाटतं. सगळे एकत्र येतात, मुंबईचे गावचे. आणि हाच एक आमचा स्टेज आहे, हाच एक आमचा हॉल आहे की इथे आम्ही सगळे जमतो, एकत्र जेवण करतो, एकत्र जेवतो. बघा घरी याहीपेक्षा आपण छान छान जेवण करून जेवू शकतो. पण हे एकत्र जेवणं आणि ते भेटलेलं म्हणजे पुरी मागून मागून घेणं, आमरस मागून घेणं, गपचूप घेणं, एकमेकाला देणं, नाही पुरणं, हे सगळ्या गमती असतात. पण यात खूप आनंद वाटतो, खूप आवडतं. बघा सगळे कसे लहान मुलांसहित मोठ्या माणसांसहित सगळे बसले. छान मुलं वाढत आहेत, गावातली माणसं, लहान मोठे कोणीही अगदी. आणि इकडे बघा माझ्या जाऊबाई पुऱ्या करत होत्या. आत्ता आम्ही सगळ्या लेडीज बसलो, ज्या जेवणाकडे वगैरे असतो मोठ्या म्हणजे म्हणा थोडक्यात.
आणि मग आमच्या काही सुना आमच्याबरोबर थांबल्यात. आमरसपुरीचं जेवण बघा आमचं. आता बसायचंच नाही तुला काय हवंय लता? दाखवते तुला. मामी ती नाही ती सोडून माग. बायका म्हटलं की तिथे गोंधळ असणारच. वाटतंय ना बायका जेवतात म्हणून. ही बघा आमची पुतणी आमरस पिते कशी. आणि अचानक वारा, आम्ही जेवणाच्या स्टेजवरती होतो आणि पाऊस चालू झाला खूपच. त्यानंतर अगदी हाईट झाली. पुढच्या भागात आमच्या आईंचं भजन आणि लेडीजच्या सगळ्या बायकांच्या स्पर्धा बघा, मुलांच्या स्पर्धा बघा. छान अगदी प्रोग्राम बघा. खूप छान होतो कार्यक्रम आमच्याकडे. पुढच्या भागात बघूया. पुढचा भाग बघण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.